हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे, माझ्याकडे एक नऊवार साडी आली होती. ती वर्षापूर्वी आपण शिवली होती, स्टिच केली होती, ब्राह्मणी पॅटर्न आपण स्टिच केलं होतं. तर ती साडी आता त्यांना पुन्हा आहे तशी करायची, अनस्टिच करायची, म्हणजे ती पुन्हा उसवायची आणि तिला पुन्हा व्यवस्थित करून द्यायची. आपण जी साडी शिवली होती तिचा फोटो बघा तुम्ही साईडला आहे. अशा प्रकारे आपण साडी शिवली होती. हीच साडी आपल्याला आता अनस्टिच करून पुन्हा आहे तशी त्यांना करायची, पण आता ती आपल्याला 9 वारची 6 वार करायची आणि त्यांना ती रेग्युलर यूजसाठी वापरायची. म्हणून त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की होईल का दादा, पण तरी पण त्यावेळेस पण आपण कटिंग केला होता, वरचा बेल्ट कटिंग करूनच शिवली होती. तरी पण आपण आता ती पुन्हा आहे तशी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि 2 मीटर आपण त्याच्यातून कट करून साडी पूर्ण उसून आहे तशी व्यवस्थित करणार आहे. जर तुम्ही एखादी साडी ब्राह्मणी पॅटर्नची जर शिवलेली असेल कुठल्या टेलरकडे आणि त्याची पद्धत आपल्यासारखी असेल तर कदाचित तुम्ही साडी पुन्हा आहे तशी करू शकता. तर बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला करायचं. दिवसभर जवळजवळ 10 ते 12 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत मी आणि नम्रताने. आता रात्रीचे 12 वाजलेत. नम्रता बघू शकता इथे मला मदत करण्यासाठी आलेली आहे आणि ती साडी बघा, तिच्या हातामध्ये तीच साडी आहे. ही साडी आता आम्ही दोघं जण उसवणार आहे. याची जी चार्जेस आहे 1500 ते 1600 रुपये स्टिचिंग चार्जेस आहे आणि पुन्हा आहे तशी करून द्यायची 1000 रुपये घेतले जातात रिटर्न. म्हणजे शिवायचे पण चार्जेस घेतात आणि पुन्हा साडी आहे तशी करायची पण चार्जेस घेतात. ही पूर्ण साडी बघा, खूप दिवसापूर्वीची त्यांनी अशीच ठेवलेली, पूर्ण चुरगळून गेलेली आहे. त्याला प्रेस वगैरे काहीच नाही बघा. हे पॅटर्न आहे, हा पदर आहे आणि ही साडी बघा. तर आपल्याला ही साडी आहे तशी करायची. तर कशा पद्धतीने करायचे, दिवसभर व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही कारण आपले ऑनलाईन क्लासेस चालू असतात. तर आता आपण आधी याचा बेल्ट काढू, नंतर आपण काष्टा काढू. एक एक स्टेप बाय स्टेप आपण उसून घेऊ. नंतर आतली जी अस्तरची पॅन्ट आहे बघा, आतून अस्तर लावलेलं आहे, ही पॅन्ट आपल्याला बाजूला करायची, काष्टा काढायचा आणि नंतर पुन्हा आपल्याला आहे तशी साडी करायची. मी आणि नम्रता दोघ जण मिळून ही एक 15-20 मिनिटात आम्ही उसून घेतो. ये इथं उसवताना आपल्याला काळजी घ्यायची की कुठे कैची लागायला नको. खूप जपून याला उसवला तर, कारण ही पैठणीमध्ये कपडा आहे, छान साडी आहे. पण आता एवढी चुरगळी आणि नऊवार रेग्युलर कधी कधी यूज होत नाही. तसं ती साडी रेग्युलर केली, गोल साडी केली तर त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला ते यूज करू शकतात. तू पुढचा काष्टा उसव, मी मागचा काष्टा उसवतो. ओढू नको, साडी खराब होईल. वरचा जो बेल्ट आहे तो बेल्ट आपल्याला बघा, हा आपला समोरचा काष्टा आपण काढलेला आहे. शिवताना आपण ही साडी अखंड शिवलेली आहे. वरच्या कमरेच्या साईडचा आपण काट कापून काढलेला आहे, तरी पण आपण तिथे साईडला जी 2 मीटर एक्स्ट्रा कपडा असतो ना, तो कपडा काढून आपण तिथे त्याचा बेल्ट तयार करणार आहे. थोडक्यात आपण रेडी टू वेअर साडी करतो ना, सेम त्या पद्धतीने साडी करणार आहे. हे बघा, आता आम्ही बेल्ट उसवतोय. बेल्ट उसवल्यानंतर हा पुढचा जो काष्टा आहे तो आपल्याला काढता येणार आहे. त्याच्या आधी आपल्याला बेल्ट, आता उसवताना काय करायचं, आतल्या बाजूने उसवायचं. जरी कैची वगैरे लागली तर आतल्या अस्तरला लागेल. पदर आहे ना, पदर आहे. किती गोळा केले, किती चुरगळली साडी, खराब झाली पूर्ण साडी. हा ना, हे बघा ना. दादा खूप आज काम करून थकलेले आहेत. दादाने खूप मोठा बस्ता शिवला आज. या सर्व मिऱ्या ज्या आपण घेतल्या होत्या, प्लेट्स घेतल्या होत्या, त्या सगळ्या आपण साईडला केल्या बघा. आता ही पूर्ण साडी 10 वार रेडी झाली, तयार झाली. आता आपला हा जो बेल्ट आहे तो फक्त पदरापर्यंत आहे, ठीक आहे. पदरापासून पुढे आपल्याला कापड लावायचं पूर्ण. साडी कुठपर्यंत लागली तर आपण काय करूया, 5.25 मीटर आधी मोजून घेऊया. राहिलेला कपडा आपण कट करून टाकूया. पदराच्या बाजूने आपण 5.25 मीटर काढून घेऊया. हे बघा, ह्या साईडला पदर आहे. ओके, आपण इथे 1 मीटरचं माप घेऊया आणि बरोबर 5.25 ते 5.5 आपण काढूया. 2 3 4 5 आणि 5.5, बरोबर ना नव्हता? 5.5 घेऊ. इथपर्यंत साधारण आपल्याला साडी काढायची कट करून. पुढची 5.5 मीटर साडी आपण काय केली, कट करायची आपल्याला. बघ बरं, ती दुसरी साडी, ती साडी बघ. 2 3 4 5 6. ओके, पुरण ना. ओके, 6 मीटर आपण साडी ठेवली जवळजवळ, ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, याचा काठ काढून आपल्याला त्याला लावायचा आहे. याचा काठ काढायचा आहे आणि त्या साईडला आपल्याला अटॅच करायचा आहे. हे बघा, हा काठ आपण काढून कमरेला जोडू आणि तिथून पुढे किती राहते त्याला तेवढ्या भागामध्ये बेल्ट जोडू. बेल्ट जोडू त्याला, याचा कपडा जोडू फक्त, जो राऊंडमध्ये घ्यायचा आहे. तो उंची कमी असते तर होऊन गेलं असतं, पण गरज नाही. ठीक आहे. मग आता यात उंची असते तर झालं असतं. हां धर. आता हा जो बेल्ट आहे पुढल्या उरलेल्या साडीचा, तो आपण वरच्या बाजूला जोडून देऊ, म्हणजे आपली साडी तयार झाली. आणि हा बेल्ट खोचण्यामध्ये जाणार आहे कमरेला, त्याच्यामुळे एवढं काही समजणार नाही आहे. असं ना. हां, फक्त लाल फोल्ड करायचं आपल्याला असं. हां, शाबास शाबास शाबास, हुशार हुशार आहे बायको माझी, हुशार आहे. हे बघा, आता आपण इथे छोटंसं फोल्ड करून घेतलंय. इथून काठ आपण जो काढला होता उरलेल्या साडीचा काठ आपल्याला इथे असा फिनिशिंगमध्ये जोडून घ्यायचा. बघा, आतल्या बाजूला आपण साडी पलटी केली तिथे कव्हर होणार आहे. आणि आता इथे असं ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला कट टू कट आपल्याला एकदम टिप मारायची आहे. बघ, ओके, अशा पद्धतीने आपण ते ब्लू कलरचा दोरा दोन्ही धरून ना. बरोबर साडी घालते. हे बघा, इथून आपण काठ लावून घेतलेलं आहे. बघा, हे बघा, इथे आपण काठ लावलाय, खूप फिनिशिंग आली. बघा, वाटत नाही का इथून आपण काठ जॉईंट दिलेला आहे. आणि हा इथून एवढा काठ पुढे साडीला आपण लावून घेतलेला आहे. लक्षात, म्हणजे खूप जवळून बघितलं तर तुम्हाला इथे टिप दिसणार आहे, नाहीतर हे कळणार सुद्धा नाही. आणि आतल्या बाजूला हे असं ओपन आहे, बरोबर. तर याला सुद्धा आपण एक टिप मारून घेतली तरीही काही हरकत नाही आहे. तर आपण आता काय करूया, सध्या पुढच्या साईडला इथे जॉईंट देऊन घेऊया. आता इथे ही बाजू आपली कमरेमध्ये जाणार आहे. मग याला आपण जो 2 मीटर आपण कपडा काढला तो लावला तरी चालेल, कारण ती फोल्डमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या साईडला आपल्याला एवढ्या भागामध्ये कापड लावायचं. ठीक आहे, गेरे कपडा. कपडा साडीची पिशवी कुठे आहे? ते नाही ते करा, तो समोरचा कापड पडेल, ते बंद कर. राहिलेल्या ठिकाणी आपण साडीचा उरलेला कपडा लावलाय वरती बेल्टसाठी. तो आपण जेव्हा साडी घालणार आहे तेव्हा तो खोचण्यामध्ये जाणार आहे, तो काही दिसणार नाहीये. त्याच्यामुळं आपली साडी पूर्ण तयार झाली. आता त्या साईडला पिको मारून आपल्याला इस्त्री मारायची. साडी म्हणजे साडीच जायची. नाद करते काय? हे बघा, आपण याला स्टीम प्रेस मारल्याच्या नंतर खूप छान फिनिशिंग आली. बघा, एकदम नवीन साडी आहे त्या पद्धतीने साडी आपली झालेली. बघा, स्टीम प्रेसमुळे काय होतं, प्रेस खूप छान बसते. बघा, जेवढ्या रिंकल्स पडलेले साडीला सगळे कव्हर झालेले आणि खूप छान फिनिशिंग तयार झाली. बघा, अवस्था बेकार होती साडीची, नवीन साडीसारखीच आपली साडी तयार झाली. गडी बघा, आपण याची मस्त आता नवीन साडीसारखी गडी करू शकतो. डॉक्टरने बाई खुशच केली. पेपर घालायचं का त्याच्यात? हे बघा, साडी आपली तयार झालेली. आता ही गोल साडी गेलेली आपण 9 वारची 6 वार आपण तयार केलेली आहे. खूप छान साडी झालेली. आता ती रेग्युलर यूज करू शकते, फंक्शनलही कुठे घालू शकते. जर तुमच्याकडे अशा प्रकारे साडी असेल तर तुम्ही एकदा नक्की हा व्हिडिओ बघून तुमची जी ब्राह्मणी असेल अखंड तिची 6 वार तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.